मित्रो नमस्कार. तुम्ही जर संकटात असाल तर तुम्हाला नेमकी कोणाची आठवण येते? तुमच्यातले काही जण म्हणतील की मला देवाची आठवण येते. काही जण म्हणतील मला माझ्या मित्राची किंवा मैत्रिणीची आठवण येते. दुसरा कोणीतरी आणखी काही उत्तर देईल. तुम्ही जर वाट चुकलेले असाल तर तुम्हाला तुमच्या घरची आठवण येईल. कारण घर, आपलं घर हे आपलं हक्काचं असतं. त्या ठिकाणी आपण तेवढ्या घरापुरते का असेना आपण राजा असतो. हेच घर तुम्हाला कायम बोलावत असतं. पण तुम्हाला जर तुमच्या घरची आठवण येत नसेल वाट चुकल्यानंतर तर लक्षात ठेवा, तुम्ही भविष्यात म्हणजे तुम्ही आयुष्यभर अशा चुकलेल्या वाटेवरूनच चालत राहाल. हो, मी तुम्हाला सल्ला देण्यात काही मोठा नाही. मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता आपण वाट चुकलेल्यासारखे भरकटत न राहता मूळ वाटेवर येऊया. मी आज तुम्हाला सांगणार आहे की उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये अशी खंत व्यक्त केली होती की महाविकास आघाडी एक संघ राहत नाही, याच्याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्या बाबीवर आज आपण बोलणार आहोत. महाविकास आघाडीतील सर्व नेते संधिसाधू आहेत का, हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. तर मित्र हो, कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर उद्धव सेनेनं सगळीकडे दौरे आयोजित केले. ज्या ज्या ठिकाणचे खासदार फुटले त्या ठिकाणी जाऊन ते सभा घेत आहेत, कार्यकर्त्यांना संबोधित करतायत. तर याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाविकास आघाडीची एक बैठक नुकतीच पार पडली. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील आमदार खासदारांना सुद्धा बोलावण्यात आलं होतं. पण या बैठकीला महाविकास आघाडीचे जे आधारस्तंभ म्हटले जातात, प्रणेते म्हटले जातात, ते शरद पवारच उपस्थित नव्हते आणि जयंत पाटील सुद्धा या बैठकीला उपस्थित नव्हते. एवढंच नव्हे तर या बैठकीकडे जवळपास महाविकास आघाडीच्या 23 आमदारांनी पाठ फिरवली होती. आता या 23 आमदारांना महाविकास आघाडीमध्ये राहायचं आहे की नाही, हा भाग अजूनही गुलदस्त्यात आहे. त्याची महाविकास आघाडी चौकशी करणार का, हा भाग सुद्धा सध्या गुलदस्त्यात आहे. कारण ऑपरेशन टायगर नुकतंच पार पडलेलं आहे. आता ते कोणाचं ऑपरेशन करतायत, भाजप, शिंदे सेना, हे अद्यापही माहिती नाही. त्यामुळे जे 23 आमदार राहिले होते, आले नव्हते या बैठकीला, त्यांचं पुढे काय, ते तर नाराज नसतील ना, याची आताच खातरजमा करून घेतलेली महाविकास आघाडीच्या दृष्टीने बरी गोष्ट राहील. तर मी आज बोलणार आहे ज्या विषयावर, तो विषय उद्धव ठाकरेंनी या बैठकीत उपस्थित केला होता. की उद्धव ठाकरेंनी या बैठकीत खंत व्यक्त केली की महाविकास आघाडीची आपण इतक्या दिवसांनी बैठक बोलवतोय, तर सुद्धा महत्वाचे नेते आणि आमदार सुद्धा या बैठकीला काही उपस्थित नाही आहेत. महाविकास आघाडीला सत्तेवर जायचं असेल तर सर्वप्रथम एकत्र आलं पाहिजे आणि कायम एकत्र राहायला पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीत सांगितलं. आज हाच मुद्दा घेऊन मी व्हिडिओ बनवतोय. महत्वाचं म्हणजे मी नेहमी म्हणत आलोय, महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांचे पक्ष हे संधी साधू आहेत. त्याला पुष्ट्यर्थ मी तुम्हाला काही उदाहरणं पण देणार आहे. पण तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रानं भरभरून माप दिलं. भाजपची लोकसभा निवडणुकीमध्ये पिछेहाट झाली महाराष्ट्रामध्ये. अनेक राज्यामध्ये झाली, पण आपण आज महाराष्ट्राविषयी बोलतोय. महाराष्ट्रातील ही पिछेहाट ऐतिहासिक होती. ही ऐतिहासिक याच्यासाठी म्हणायला लागेल की नरेंद्र मोदी लाट आल्यापासून महाराष्ट्रात झालेली ही पहिली पिछेहाट होती. त्यामुळे महाविकास आघाडीने तिथं त्यानंतर जोर लावायला पाहिजे होता. आणि जर जोर लावतात तर त्याचं पर्यवसान तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा दिसलं असतं, आणखी यश चांगलं मिळालं असतं. पण कायम यशानं हुरळून न जाता
नव्यानं दुसऱ्या निवडणुकीला सामोरे जाणं असं जे नियोजन करतील ती महाविकास आघाडी कुठली? लगेचच त्यांना वेगळी स्वप्न पडायला लागली, यशाची धुंदी त्यांच्या डोक्यात गेली आणि ती यशाची धुंदी डोक्यात गेल्यानंतर त्याचाच फायदा भाजपने उठवला. प्लस भाजपने लाडकी बहीण सारखी योजना आणली, 1,500 रुपये महिलांच्या खात्यात टाकण्यास सुरुवात केली आणि पुन्हा सत्ता ती महाराष्ट्राची काबीज केली. तर मित्रांनो, म्हणजे महाविकास आघाडी लोकांना नको असं नाहीये. महाविकास आघाडीतील नेत्यांना महाविकास आघाडी हवे की नको हा खरा प्रश्न आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. उद्धव ठाकरेंना सुद्धा आजच महाविकास आघाडी का आठवली? शरद पवारांना सुद्धा ते अडचणीत असल्यावरच महाविकास आघाडी का आठवते? मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि महाविकास आघाडी जवळपास फुटलेल्या अवस्थेत होती. मुंबई महापालिकेसाठी जागा वाटप करण्याचा ज्यावेळी विषय आला, तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागा वाटप करूया, त्यावेळी आज करू उद्या करू असं म्हणून उद्धव ठाकरेंनी चालढकल सुरू केली. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे मनसुबे वेगळेच होते की त्यांची आणि राज ठाकरे यांची ज्यावेळी हिंदी भाषिक मुद्दा आला होता, हिंदी भाषा सक्तीची करायची पहिलीपासून, त्या विरोधात दोघेही भाऊ एकत्र आले आणि एकत्र आले ते बीएमसीच्या निवडणुकीत सुद्धा एकत्र लढले. आता बीएमसीच्या निवडणुकीत दोघे एकत्र आले, राज ठाकरे उद्धव ठाकरे. तर याची कल्पना महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांना नव्हती. म्हणजे जेव्हा आपण आघाडीत असतो तेव्हा एक भिन्न विचारसरणीचा पक्ष जो मराठीच्या मुद्द्यावर लढतोय, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतोय, तर असा पक्ष आपण घ्यावा का? आणि विशेष म्हणजे आता तुम्ही म्हणा उद्धव ठाकरे पण हिंदुत्वाचाच मुद्दा आहे त्यांच्याकडे, पण ते त्याच्यात ऑलरेडी मिक्स झाले. त्यावेळी त्या दोन्ही घटक पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस प्लस काँग्रेस यांनी वरपर्यंत बोलणी केल्यानंतर त्यांना पक्षात त्यांच्या आघाडीमध्ये घेण्यात आलं. तसंच राज ठाकरेंना जर घ्यायचं असेल तर या घटक पक्षांना विचारणं गरजेचं होतं, पण ते न विचारताच उद्धव ठाकरेंनी परस्पर बोलणी सुरू केली आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत हे निवडणूक लढले. त्यावेळी त्याने महाविकास आघाडीशी कोणताही संबंध ठेवला नाही, ना चर्चेविषयी चर्चा केली की कोणत्या जागा किती जागा लढवायच्या वगैरे वगैरे. हां, त्या चर्चा जर फिसकटतात तर त्यांनी त्यांचा मार्ग मोकळा करणं हे समजू शकतो, पण कोणतंही विश्वासात न घेता, महाविकास आघाडीला विश्वासात न घेता ही अनोखी युती या दोन्ही भावांनी केली. त्यानंतर जे काय झालं परिणाम ते तुम्ही पाहताय. बीएमसी मध्ये यश बऱ्यापैकी मिळालं, पण सत्तेपर्यंत त्यांना घेऊन गेलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे इतक्या वर्षाची सत्ता शिवसेनेला गमवावी लागली, उद्धव सेनेला गमवावी लागली. त्यानंतर आपण येऊ शरद पवार गटाकडे. तुम्हाला आठवत असेल अजित पवारांचा अपघात झाला. अजित पवारांचाही अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर शरद पवारांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अशी आवई उठवली, ती खरी असेल खोटी असेल याच्यात आपण पडूया नको, की आमची अजित पवार यांच्यासोबत एकत्र येण्याविषयी बैठका सुरू होत्या. आता हे जर खरं असेल तर या बैठका चालू होत्या याच्याबाबत ना महाविकास आघाडीतील उद्धव सेनेला माहिती होती ना माहिती होती, ना काय म्हणतात ते इतर कोणाला माहिती होती, काँग्रेसला माहिती होती. तरी पण त्यांच्या बोलणी चालू होत्या. आता दुर्दैवानं त्यानंतर जे काय झालं ते तुम्ही पाहिलं, दोन्ही काय गट परत एकत्र आले नाहीत. मग राष्ट्रवादी शरद पवार गटानं ज्या बोलण्या चालू केल्या होत्या त्या कोणत्याही पक्षाला विचारात न घेता बोलणी चालू होत्या. याची सुतराम कल्पना सुद्धा इतर दोन्ही पक्षांना नव्हती. आणि त्यानंतर हे दोन्ही पक्ष तर काही एकत्र आलेच नाहीत आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी दुभंगल्यागत झाली. काँग्रेसकडे बघायला गेलं तर महाराष्ट्रात त्यांच्याकडे एक असा चेहराच नाही. जसा उद्धव ठाकरे यांच्याकडे आदित्य ठाकरे चेहरा आहे, उद्धव ठाकरे चेहरा आहे, तसं काँग्रेसकडे कोणताही चेहरा नाही. काँग्रेसचे पारंपरिक मतदार हे काँग्रेसला मतदान करतात, त्या चेहऱ्याला बघून नाही. जसं उद्धव ठाकरेंकडे बघून शिवसेनेला मतदान होतंय, बाळासाहेब ठाकरेंकडे बघून
शिवसेनेला उद्धव सेनेला मतदान होतंय. असं काँग्रेसकडे कोणताही चेहरा पाहून मतदान केलं जात नाही, कारण काँग्रेसकडे विना चेहऱ्याची काँग्रेस महाराष्ट्रात राहिलेली आहे. पण हे दोन पक्ष जे आहेत त्यांना कधी ज्यावेळी त्यांचा चांगला काळ होता त्यांना असं वाटत होतं की आपण म्हणजे आता शरद पवार गटाला वाटत होतं की अजित पवार गट एकत्र आला तर आपला पक्ष एकसंघ होईल, परत जोमानं काम करू, परत मोठं यश मिळवू. उद्धव सेनेला वाटत होतं की राज ठाकरेंना बरोबर घेऊ, एकत्र काम करू परत नव्यानं आणि मोठं यश मिळू महाराष्ट्रात स्वबळावर म्हणजे दोन्ही पक्ष दोन्ही भाऊ एकत्र येऊ, महाविकास आघाडी हवीच कशाला, अशी त्यांची विचारसरणी असू शकते. आणि त्यांच्या वर्तनातून तीच विचारसरणी त्यांची होती हे सुद्धा दिसून येतं. असा याच्यामुळे संदेश असा जातो काँग्रेसकडे की जेव्हा या दोन्ही पक्षांना चांगलं यश मिळतं किंवा त्यांच्याकडे वेगळा मार्ग सापडतो तेव्हा त्यांना महाविकास आघाडी आठवत नाही. आता उद्धव सेनेचे 6 खासदार परत फुटले तेव्हा त्यांना महाविकास आघाडी आठवायला लागली. मग बैठक घेणं गरजेचं होतं. तिकडे तृणमूल काँग्रेसचं पण घ्या ना. ममता बॅनर्जी बाहेर पडल्या होत्या इंडिया आघाडीतून. त्यांना आता एवढी त्यांची वाईट अवस्था झाल्यावर त्यांना इंडिया आघाडी आठवायला लागली. हाच फरक आहे. विरोधक एकत्र येत नाही आणि जेव्हा त्यांना थोडंफार यश त्यांच्या पुढे असं येतं तेव्हा ते मूळ त्यांची जी आघाडी आहे ती विसरून जातात. उदाहरण दुसरं घ्यायचं झालं मित्रांनो तर या दोन्ही पक्षांकडे पाहिलं, शरद पवार गट असेल किंवा उद्धव सेना असेल, ते महाविकास आघाडीला पर्यायी काहीतरी शोधताना तुम्हाला दिसत आहेत. या 2-3 प्रकरणावर तुम्हाला कळेल. त्यांना तो पर्याय सापडला की महाविकास आघाडी गेली झक मारत. त्यांना काही गरज नाही महाविकास आघाडीची, मग ती करा, विसर्जित करा. पण त्यांना अजून तिसरा पर्याय सापडत नाही, त्यामुळे ते महाविकास आघाडीत सध्या राहणं पसंत करत आहेत. बरं, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पदाधिकारी दौरा करत असताना त्यांच्याबरोबर हातमिळवणी करणारे बीएमसी मध्ये राज ठाकरे मात्र गप्प आहेत. ते कुठं मुंबईत बोलतात कधीतरी. म्हणजे शिंदे सेना फुटली, उद्धव सेना फुटली त्याच्यावर ते बोलले होते. नंतर राहुल नार्वेकर मराठीत बोलताना अडखळले, चुकीचे उच्चार केले, चुकीचे शब्द बोलले, आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहताना त्याच्यावर ते बोलले होते. पण ते कधी सुद्धा असं राज्यभर दौरा केला वगैरे असा सध्या तरी नाही. निवडणूक आल्यावर ते बाहेर पडतील. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे मनसे आणि उद्धव सेना यांनी एकत्रितपणे दौरे केले असते तर आणखी सभा गाजल्या. तर उद्धव सेनेच्या सध्या सभा गाजत आहेत, खूप मोठा मॉब निर्माण होतो. आणि उद्धव सेनेचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांना मॉब धरून आणायला लागत नाही. त्यांच्याकडे मॉब येतो, मतामध्ये सुद्धा कन्वर्ट होतो बऱ्यापैकी. त्यामुळे त्यांच्या समोर दिसणारा मॉब ही काही गर्दी आर्टिफिशियल नव्हती, ती नॅचरली होती. त्यामुळे त्यांना गर्दी होते, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं गर्दी झाली असती. महाराष्ट्रात तर राजकीय वातावरण ढवळून निघालं असतं, पण तसं काही झालेलं दिसत नाही. इकडे तिकडे थोड्याफार प्रमाणात ह्या सभा गाजल्या, एवढंच या सभेचं यश म्हणायला लागेल. मित्रहो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत ते खरंच संधी साधू आहेत का? याबद्दल तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.